मुलांनो, आज आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी असणाऱ्या घनभूमितीपैकी एक गणित पाहणार आहोत। गणित आहे समचतुष्कोणाकृती घनाचा अनुविक्षेप आणि उद्विक्षेप काढणे। गणिताला आपण सुरुवात करूयात। प्रथम रेषा घ्या, रेषेस नाव द्या। आपणास लांबी व रुंदी 4 सेंटीमीटर म्हणजे सारखी दिलेली आहे। आपण रेषेवर लांबी आणि रुंदी पैकी एक घेऊयात, म्हणजे 4 सेंटीमीटर अंतर आपण रेषेवर घेऊयात। कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन आपण छेद दिला। रेषेवर आपणास 4 सेंटीमीटर अंतराचे 2 बिंदू मिळालेले आहेत। या दोन्ही बिंदूवर क्रमाने लंब टाका। निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन 2 छेदणारे कंस काढा। कृती दोन्ही बिंदूवर करा। छेदनबिंदू जोडत असताना काळजीपूर्वक जोडा आणि लंब रेषा ही रेषेच्या दोन्ही बाजूस काढा, वर आणि खाली। दोन्ही लंब रेषा त्याच पद्धतीने वाढीव काढा। आता आपण कंपासमध्ये अंदाजे अंतर घेऊयात। 1.5 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर तुमच्या आवश्यकतेनुसार अंतर घ्या, 1 किंवा 1.5 सेंटीमीटर। मी या ठिकाणी 1.5 सेंटीमीटर अंतर घेतोय। रेषेवरील छेदनबिंदूवर कंपासचं टोक ठेवून कंस काढा। मिळालेले छेदनबिंदू परस्परास जोडा। आपणास या ठिकाणी समचतुष्कोणाकृती आकाराचा अनुविक्षेप दाखवायचा आहे। त्यासाठी कंपासमध्ये मी आता 4 सेंटीमीटर अंतर घेतलं आणि पायाचा जो चौरस येणार आहे त्याच्या बाजू काढतोय आपण समचतुष्कोणाकृती आकाराचा अनुविक्षेप या ठिकाणी काढलेला आहे। आकृतीस नावे द्या। परीक्षेमध्ये आकृती संपूर्ण नामनिर्देशित असावी लागते। सी बिंदूतून यल रेषेला स्पर्श करणारे कंस काढायचे आपणास, म्हणजे यल रेषेवर आपणास परत 4 सेंटीमीटर अंतराचे 2 बिंदू मिळतील। पी आणि क्यू असं आपण त्यांना नाव दिलेलं आहे। या पी आणि क्यू या दोन्ही बिंदूवर क्रमाने लंब काढा। निम्म्यापेक्षा अधिक अंतर घेऊन क्यूच्या वर छेदणारे 2 कंस काढा। तीच कृती पी बिंदूवर करूयात। अशा पद्धतीने आपणास 2 छेदनबिंदू मिळाले। आपण ते जोडूयात। म्हणजे पी बिंदूवर आपण एक लंब काढला आणि क्यू बिंदूवर एक आपण लंब काढला। अशा पद्धतीने आपण यल रेषेवर EF PQ असे 4 लंब काढलेले आहेत। समचतुष्कोणाकृती आकाराची घन आकाराची उंची आपणास 6 सेंटीमीटर दिलेली आहे। कंपासमध्ये
6 सेंटीमीटर अंतर आपण घेऊयात आणि क्यू बिंदू, पी, एफ आणि ई या चारही लंबरेषेवर छेदणारे कंस काढले. मिळालेले छेदनबिंदू परस्परांना जोडा. ई एफ आणि पी क्यू लंबरेषेवरील बिंदू जोडले आणि त्यास आपण नावे देऊयात. अशा पद्धतीने आपण समचतुष्कोणाकृती घन काढला.